आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे पद्मविभूषण माननीय डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांचं शुभ आगमन सभास्थानी झालेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. महामहिम राज्यपाल महोदयांचं आगमन या सभास्थानी होत आहे. आपण त्यांचंही स्वागत करणार आहोत. व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचं स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ सर्वांनी उभं राहावं अशी मी आपल्या सगळ्यांनाच विनंती करतो. व्यासपीठावरील मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महामहिम राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारीजी, ख्यातनाम शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकरजी, पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे अध्यक्ष श्री अनिल गानूसर, सचिव श्री दिलीप पेठे सर आणि संचालिका डॉक्टर स्नेहलता देशमुख मॅडम. मी मान्यवरांना विनंती करतो की तिने आपल्या प्रथेप्रमाणे दीपप्रज्वलन संपन्न करावं. त्याचबरोबर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि पूज्य श्री सरस्वती देवीच्या प्रतिमेस आपण पुष्पांजली अर्पण करावी अशी मी महामहिम महोदयांना विनंती करतो. डॉक्टर माशेलकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा ही पुष्पांजली अर्पण करावी. लोकमान्यांची प्रतिमा ही व्यासपीठाच्या त्या बाजूला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी लोकमान्यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पांजली अर्पण करावी. मंडळी नमस्कार आणि शुभ संध्या. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या राष्ट्रीय विचारांच्या प्रेरणेनं स्थापन झालेल्या
आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक विश्वामध्ये गेली तब्बल शतकभर व्रतस्थपणे कार्यरत असणाऱ्या पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या या शतक महोत्सवी सांगता सोहळ्यामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुमारे 100 वर्षांपूर्वी एका छोट्या खोलीमध्ये काही विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या संस्थेच्या कार्याचा आज वटवृक्ष झाला आहे. अगदी छोट्या वर्गापासून ते व्यावसायिक उच्च शिक्षणापर्यंत इथे सगळं काही आहे. या वटवृक्षाच्या छायेमध्ये अनेक पांथस्थ येऊन गेले आणि आपल्याबरोबर ज्ञान, संस्कार आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवेकाची शिदोरी घेऊन गेले. आपल्या आयुष्यामध्ये पुढचं कार्य आणि कर्तृत्व या सगळ्याचा ठसा उमटवणारे अनेक विद्यार्थी आजही आम्ही पार्ले टिळकचे विद्यार्थी आहोत ही ओळख कधीही पुसत नाहीत आणि आवर्जून सांगतात. हे महत्त्वाचं. आणि त्यापैकी अनेक विद्यार्थी याही सभागृहामध्ये उपस्थित आहेत हेही मला इथे आवर्जून गौरवपूर्वक नमूद करावंसं वाटतं. आज आपली संस्था 100 वर्ष पूर्ण करून या टप्प्यावर साक्षात लोकमान्यांच्याच पुनश्च हरिओम या उक्तीप्रमाणे सज्ज आहे पुढची आव्हानं स्वीकारण्यासाठी, संस्कारक्षम पुढची पिढी घडवण्यासाठी. मंडळी, या सगळ्याच भावना डॉक्टर स्नेहलता देशमुख मॅडमनी त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या एका गीतातून मांडलेल्या आहेत. हे गीत आता आपण अनुभवणार आहोत. सुप्रसिद्ध गायक संगीतकार मंदार आपटे यांनी हे गीत स्वरबद्ध केलं आहे. मी मंदार आणि अर्चना गोरे यांना विनंती करतो की त्यांनी हे स्वागत गीत खास आपल्यासमोर आज सादर करावं. सुंदरम अतिमंगलम पार्ले टिळक विद्यालयम. सुंदरम अतिमंगलम पार्ले टिळक विद्यालयम. मम अंतरीचे दिव्यतम. मम जीवनाचे तेजसम. अतिनम्र भावे पूजितम्. सुंदरम अतिमंगलम पार्ले टिळक विद्यालयम. संपली येथे भये मम राष्ट्रप्रीति ऊर्जितम्. सुंदरम अतिमंगलम पार्ले टिळक विद्यालयम्. मात शंभर जाहली. ही मात शंभर जाहली. तव प्रीती सुमने अर्पिली. तव चिंतिले मी शुभ शुभम्. सुंदरम अतिमंगलम पार्ले टिळक विद्यालयम. विद्यालयम्. लोकमान्य अवतरुणी देती तुझ आशीर्वचनम्. लोकमान्य अवतरुणी देती तुझ आशीर्वचनम्. म्हणती उजळो भारतम्. म्हणती उजळो भारतम्. भारतम् भारतम्
विद्यालयं विद्यालयम् हे गीत आपल्यासमोर त्यांनी सादर केलं सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार मंदारजी आपटे आणि अर्चना गोरे यांनी. आणि मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे या सुंदर अतिसुंदर आणि मंगलमय गीताचं लेखन केलं होतं साक्षात डॉक्टर स्नेहलता देशमुख यांनी. मंडळी, यानंतर पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे अध्यक्ष श्री अनिल गानुसर यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महामहिम राज्यपाल महोदयांचा रोप आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांनी यथोचित सन्मान करावा. ज्ञानाचा वारसा पुढे नेण्यासाठी ही खास लोकमान्यांची प्रतिमा आपण महामहिम महोदयांना भेट देत आहोत. यानंतर मी गानुसरांना विनंती करतो सन्माननीय पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांचाही सन्मान त्यांनी रोप आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून करावा. धन्यवाद. मंडळी, स्मृतिचिन्ह आपण प्रदान करत असताना त्या स्मृतिचिन्हाबरोबर आपण रोप त्यांना प्रदान केलं. याच्या मागचं एक छोटंसं कारण सांगू का? 100 वर्षापूर्वी ज्या वेळेला संस्थेच्या धुरीणांनी या संस्थेची स्थापना केली असेल तेव्हा ते छोटंसं रोपच होतं ना. आणि त्या रोपातून आज वटवृक्ष झाल्यामुळे पुन्हा एकदा त्या क्षणाची आठवण म्हणून खास हे रोप देण्याचं प्रयोजन होतं, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. यानंतर मी विनंती करतो अध्यक्ष श्री गानुसरांना की त्यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. महामहिम राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी जी, पद्मविभूषण माननीय डॉक्टर रघुनाथ माशेलकर, मंचावरील माझे सहकारी, इतर सहकारी जे प्रेक्षकगृहात बसलेले आहेत आणि आजच्या आमच्या आमंत्रणाला मान देऊन इथे उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर, आमचे शिक्षक, सहकारी, पालक आणि विद्यार्थीगण, पार्ले टिळक विद्यालयाच्या या शताब्दी सांगता सोहळ्याच्या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत याचा मला आनंद होत आहे. माननीय कोश्यारी जी महोदय, आज से 2 साल पहले हमारी संस्था के शतक महोत्सव वर्ष के उद्घाटन समारोह में आप आने वाले थे. दुर्भाग्यवश कोरोना के चलते वह समारोह नहीं हो पाया और हमको वो समारोह ऑनलाइन करना पड़ा. किंतु आज शताब्दी समारोह के इस अंतिम चरण में आप उपस्थित हैं, ये हमारे लिए बड़े ही सौभाग्य की बात है. हमारी संस्था में आपका हार्दिक स्वागत. पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. आपण पहिल्यांदाच आमच्या संस्थेत मला वाटतं येत आहात. आपले मनपूर्वक स्वागत. आपल्यासारख्या महान शास्त्रज्ञांबरोबर आमच्या विद्यार्थ्यांना संवाद साधता यावा अशी आमची खूप इच्छा आहे. भविष्यात लवकरच आपण त्यासाठी आमच्या संस्थेला भेट द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने किमान आपले विचार ऐकण्याची संधी सर्वांना मिळणार आहे याचा आनंद होतो आहे. गेल्या 100 वर्षाचा पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आणि पार्ले टिळक विद्यालय शाळा यांचा प्रवास हा सुजाण व देशभक्त नागरिकांनी एकत्रितपणे निरलस वृत्तीने केलेल्या सेवा कार्याचा प्रवास आहे. आपल्याला माहिती आहेच की लोकमान्य टिळकांना स्फूर्तिदेवता मानणाऱ्या पार्ल्यातल्या काही रहिवाशांनी टिळकांच्या मृत्यूनंतर 9 जून 1921 साली
त्यांचे पुढील पिढ्यांना घडवणारे आणि सतत प्रेरणादायी असे एक विद्यालय या शैक्षणिक स्वरूपात स्थापन केले. केवळ 4 विद्यार्थ्यांसह सुरू झालेल्या मराठी शाळेसह आज संस्थेच्या एकूण 5 शाळा, 3 महाविद्यालये, एक व्यवस्थापन संस्था आणि एक स्पोर्ट्स अकॅडमी असे भव्य शैक्षणिक संकुल तयार झाले आहे. आद्य संस्थापकांनी ज्या मूल्यांना डोळ्यासमोर ठेवून ही संस्था सुरू केली त्याच मार्गावरून गेली 100 वर्ष संस्थेची वाटचाल चालू आहे. नई ज्ञानेन सदृशम पवित्रम विद्यते हे संस्थेचे ब्रीद वाक्य आहे. ज्ञान हेच सर्वोच्च मानून निस्वार्थ वृत्तीने शिक्षण क्षेत्रात आधुनिक दृष्टिकोन ठेवून कार्य करीत राहायचे ही मूल्ये काळाच्या कसोटीवर आजही खरी ठरलेली आहेत. शाळेचे आणि संस्थेचे असंख्य माजी विद्यार्थी आज जगभर निरनिराळ्या क्षेत्रात असामान्य कर्तृत्वाने आपला ठसा उमटवत आहेत. यामध्ये अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, त्याचप्रमाणे सेवाभावी कार्यकर्ते, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते, लेखक, कलाकार, खेळाडू इत्यादी लोक आहेत. करोना काळातील संस्थेचे अनेक माजी आणि आजी विद्यार्थी करोना योद्धे म्हणून काम करत होते. सैन्य दलातही संस्थेचे अनेक विद्यार्थी कार्यरत होते आणि आजही आहेत. अशा या गुणवंत विद्यार्थ्यांमुळे संस्थेचं नाव आजही सर्वत्र आदराने घेतले जाते. संस्थेच्या यशाचा पाया ज्यांनी रचला ते म्हणजे विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षक. शिक्षक हा पेशा न मानता ज्ञानदान हे जीवनव्रत मानून संपूर्ण समर्पित वृत्तीने जगलेल्या शिक्षकाची मोठी परंपरा शाळेला लाभली. मासी पेंढारकर, नीरज सहस्रबुद्धे यांच्यासारखे मुख्याध्यापक किंवा CB जोशी, बापट सर, ओक सर, लिमये सर यांच्यासारख्या अनेक प्राचार्यांच्या व शिक्षकांच्या अतुलनीय योगदानामुळे संस्थेला आजचं वैभव प्राप्त झाले आहे. आपल्या अनेक कुशल शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेलं आहे. आजच्या या ऐतिहासिक क्षणी भूतपूर्व संचालकांची देखील आठवण होणे साहजिकच आहे. आद्य संस्थापक दादासाहेब पारधी, तात्यासाहेब परांजपे आणि इतर सर्वजण, त्याचप्रमाणे गेल्या 100 वर्षातील अनेक मान्यवर चालक जसे बाबुराव परांजपे, बाबासाहेब पेठे, ठोसर, बापट, साठे सर या सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. कुठल्याही संस्थेच्या वाटचालीत 100 वर्ष हा एक ऐतिहासिक टप्पा असतो. पूर्वजांनी निर्माण केलेल्या या दैदिप्यमान वारशाचे जतन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अनेक निस्वार्थी जनांच्या अथक प्रयत्नाने आजवर चालू असलेला हा ज्ञानयज्ञ यापुढेही निरंतर असाच चालू राहील असा विश्वास चालक मंडळाला वाटतो. आपण सर्व आज इथे उपस्थित राहिलात याबद्दल सर्वांचे आभार आणि सर्वांना या शुभदिनी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. मंडळी, या सोहळ्याच्या निमित्तानं एका उत्कृष्ट अशा शताब्दी गौरव ग्रंथाचं प्रकाशन आपण करणार आहोत. एका वेगळ्या प्रकारे सांगायचं तर एक कॉफी टेबल बुक आहे. मुळात या ग्रंथामागची भूमिका विशद करण्यासाठी मी विनंती करतो डॉक्टर स्नेहलता देशमुख मॅडमना की त्यांनी ही भूमिका विशद करावी. माननीय राज्यपाल कोश्यारी, आमचे सर्वांचे गुरु रघुनाथ माशेलकर, आमचे अध्यक्ष अनिल गानू, ज्यांचं ओघवतं भाषण आपण आत्ताच ऐकलं, आणि सेक्रेटरी दिलीप पेठे, माझ्या समोरील सर्व सुजाण नागरिक, महत्त्वाची माणसं इथे आलेली आहेत. सगळ्यांची नावं घेणं अशक्य आहे, पण दत्तगुरूंचं नाव घेतल्याशिवाय राहवत नाही. कारण दत्तगुरू हे आमचे गुरुच आहेत आणि ते खास म्हणून इथे आलेले आहेत. त्यांच्या महाविद्यालयाला ऑटॉनॉमी मिळालेली आहे आणि तशीच आमच्याही 2 महाविद्यालयांना ऑटॉनॉमी मिळालेली आहे.
एक मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स आणि दुसरं साठे कॉलेज विलेपार्ले. खरोखर हा अतिशय भाग्याचा दिवस मी समजते की ऑटोनॉमी मिळाल्यानंतर केव्हाही झालं तरी आपल्याला जे मनात असतं ते करता येतं. सगळंच काही नियमाच्या कचाट्यात बांधलं जात नाही आणि म्हणून ऑटोनॉमी करता अथक प्रयत्न केले आणि दोन्ही कॉलेजेसना ऑटोनॉमी मिळाली. या पुस्तकाच्या पाठीमागची भूमिका विदित करायला मला इथे बोलवलेलं आहे. स्मरणिका अगोदरच प्रसिद्ध झाली मराठीतून. अतिशय सुबक आणि स्वच्छ आणि सुंदर अशी स्मरणिका आहे. परंतु सगळ्यांनाच मराठी वाचायला आणि त्याच्यातून काय घ्यायचं आहे ते करायला समजणार नाही. म्हणून कारण इंग्रजी शाळेत जी मुलं शिकतात त्यांना मराठी वाचनाची तेवढी आवड नसते. आताही आपण करणार आहोत तेव्हा 100 वर्षानंतर पुढची 25 वर्षाची वाटचाल जी असेल, 50 वर्षाची वाटचाल जी असेल, त्याच्यामध्ये इंग्रजीतून जरी आपण शिकलो तरी मराठी वाचता, बोलता आणि लिहिता उत्तम आलं पाहिजे असे प्रयत्न आम्ही करणारच आहोत. कारण 100 गाठली म्हणजे सगळंच संपलं असं नाही. 100 गाठल्यानंतर आपल्याला आणखीनही नवीन नवीन प्रकल्प हाती घेता येतील. परंतु 100 वर्षात काय झालं, पहिले संस्थापक जे होते त्यांनी पहिल्या 25 वर्षात काय केलं हे उत्तम प्रकाराने नमूद केलेलं आहे. तेव्हा कुठल्याही प्रकारचे कॉम्प्युटर्स नव्हते आणि म्हणून स्वहस्तानी अक्षरात आपली माहिती लिहिलेली होती. 50व्या वर्षीसुद्धा जवळजवळ परिस्थिती तशीच होती. परंतु आता मात्र 75व्या वर्षी परिस्थिती बदलली आणि 75व्या वर्षी जो ग्रंथ प्रसिद्ध झाला तो अतिशय सुबक ग्रंथ आहे. 100व्या वर्षीचा 2 ग्रंथ प्रसिद्ध झाले. एक मराठीतून स्मरणिका आणि दुसरी इंग्रजीतून, ज्याला आपण कॉफी टेबल असं म्हणतो. आता कॉफी टेबल का, तर बऱ्याच संस्थांच्यामध्ये अनेक माणसं येतात पाहायला, भेटायला आणि मग मधला जो वेळ असतो त्या वेळात काय करायचं, नुसतंच बसून राहायचं. म्हणून हा गौरव ग्रंथ टेबलावरती ठेवला आणि एखादा कप कॉफी दिली तर मला वाटतं त्यांचे क्षण उपयुक्त होतील. या विचाराने आम्ही असं ठरवलं की गेल्या 100 वर्षात काय काय झालेलं आहे ते थोडक्यात कॉफी टेबल बुकच्याद्वारे आपल्यासमोर ठेवता येईल. परंतु झालं काय की इतकी माहिती होती की जवळजवळ 500 पानं झाली असती तरीसुद्धा ती माहिती पुरी झाली नसती. म्हणून मग कॉफी टेबल बुक म्हणजे काय हे वाचल्यानंतर असं कळलं की आपल्यात अक्षरांनी लिहिण्यापेक्षा एखाद्या चित्राने ते तुमच्या पुढे ठेवलं तर 100 वाक्यांचं एक चित्र आपल्यासमोर ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये माहिती तेवढी मिळते. मी पेशाने डॉक्टर असल्यामुळे आम्हाला जेव्हा आमचे शिक्षक शिकवत होते तेव्हा त्यांनी असं म्हटलं, समोरून रुग्ण आला आणि आम्हाला विचारण्यात आलं काय होतं आहे ह्या रुग्णाला. मी म्हटलं त्याला तपासलेसुद्धा नाही आम्ही अजून. आणि ते म्हणाले तो चालतो आहे कसा, तुम्ही पाहिलंत का. तर तो रुग्ण बिचारा लंगडत होता. लंगडत आला तेव्हा आमच्या एका विद्यार्थ्याने म्हटलं त्याला बहुतेक फ्रॅक्चर आहे पायाला. ते म्हणाले पायाला फ्रॅक्चर आहे मग तो नुसता लंगडतो आहे पण त्याच्या चेहऱ्यावरती बघा किती दुःख आहे ते. आणि त्याचा हात कुठे आहे ते पाहिलंत का तुम्ही. तर हात त्याचा पोटावरती उजव्या बाजूला होता आणि तो अगदी कणत होता.
लगेच आमच्या डॉक्टर फडकेंनी, म्हणजे जे आमचे शिक्षक होते, त्यांनी विचारलं की अशा रुग्णाला काय असेल असं तुम्हाला वाटतं? तेव्हा मी म्हटलं त्यांना की त्याला बहुतेक अपेंडिक्सची बाधा असेल. तर डॉक्टर फडके म्हणाले की त्याचा चेहरा पाहिलात का? म्हटलं हो, चेहरा पाहिला. दुःख आहे चेहऱ्यावरती आणि लालही झाला आहे चेहरा. म्हणजे त्याला ताप होता आणि तो अतिशय दुःखात होता. हे जे पाहिल्यानंतर मी म्हटलं ह्या रुग्णाचा आपण फोटो काढून ठेवायचा. फोटो काढून ठेवला आणि मग मी जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवायला लागले तेव्हा मी सुद्धा हे चित्र दाखवून या रुग्णाला काय आहे असं शिकवू लागले. तेव्हा शिक्षकांच्याकडनं जे आपल्याला ज्ञान मिळतं ते ज्ञान आपण मुलांना कसं द्यायचं हे त्याच्यातून कळलं. आता इथे पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनमध्ये काम करताना असं वाटलं की हे सगळं चित्रामार्फत आणि थोडक्यात लिखाणामार्फत करावं. तरीसुद्धा पानं पुष्कळ झाली, कारण लिखाण तसं पुष्कळ होतं, परंतु प्रत्येक जणाला आपला फोटो आला आहे की नाही याची काळजी असते. एक पान नंबर 55वरती एक सुंदर फोटो आहे, तो तुम्ही जरूर बघा आणि तो फोटो काय आहे ते जाता जाता सांगून द्या. जेव्हा तुम्ही हे पुस्तक उघडाल तेव्हा पान नंबर 55 जरूर पहा. ही एक त्या काळातली विहीर होती, पण आज तो फोटो पाहिल्यावरती मला स्वतःला असं वाटलं की हा एक मोठा तलाव आहे आणि त्याच्यामध्ये मुलं आनंदाने डुंबत आहेत. तेव्हा ही फोटोग्राफरची पण किमया आहे आणि त्याचप्रमाणे संस्थेने हे इतकं चांगलं प्रिझर्व केलं विहीर, म्हणूनही ते उत्तम आहे. अशा तऱ्हेचे अनेक किस्से आहेत, पण सगळे मी इथे नमूद करणार नाही, कारण तुम्हाला कंटाळा येईल. तुम्ही हे पुस्तक बघा, वाचा आणि आम्हाला कळवा कसं वाटतं आहे ते. आणि ही 100 वर्षातली जी वाटचाल आहे ती एका 145 पानात नमूद केलेली आहे. जेव्हा पुढच्या 50 वर्षात आपण पुन्हा भेटू तेव्हा तुम्हाला असं वाटेल की किती बदल झाला आहे. आता 100 वर्षानंतर 25 वर्षानंतर बदल झाला, 50ला बदल झाला, 75ला बदल झाला आणि 100व्या वर्षाला आणखीन बदल झाला. अतिशय सुबक मांडणी आहे आणि अतिशय सुबक चित्रही आहेत त्याच्यामध्ये. आता पुढच्या 50 वर्षात काय होतं ते बघायला मी राहणार नाही, परंतु हे मात्र भाग्य आहे की हे पुस्तक रूपाने असेल आणि पुढची पिढी हे नक्की वाचेल आणि त्यांना ते मार्गदर्शक होईल. आता हे आपण कशाकरता करतो? दुसरं म्हणजे आपण पाहुण्यांचा सत्कार फुलं देऊन नाही केला नुसता, तर एक रोप देऊन केला. रोपाची कल्पना आमच्या कॉम्पियरनी सांगितलीच तुम्हाला, परंतु त्याच्या पाठीमागे दुसरी एक गोष्ट आहे की आजकाल प्रदूषण वाढत चाललं आहे. तेव्हा प्रदूषण कमी करण्याकरता ही रोपं अत्यंत महत्त्वाची आहेत. रोपं महत्त्वाची का? तर जी रोपं दिलेली आहेत त्याच्यातल्या एका रोपाचं नाव आहे स्नेक प्लांट. हे काय करतं तर ऑक्सिजन जास्ती देतं आपल्याला. तेव्हा मी मुलांना सांगते की तुम्ही अभ्यास करताना हे पॉट तुमच्या पुढे ठेवा टेबलावरती, म्हणजे तुम्हाला आपोआप ऑक्सिजन मिळेल त्या रोपातून. माशेलकर साहेबांना जे रोप दिलेलं आहे त्याला म्हणतात जेड प्लांट. याच्यातूनही ऑक्सिजन मिळतोच, पण कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो आणि त्याच्यामुळे हेही प्लॅन्ट अतिशय महत्त्वाचं आहे. अशीच उपयुक्त प्लॅन्ट्स आणली आणि ती पाहुण्यांना दिली. याच्या पाठीमागे भूमिका अशी की राज्यपालांच्याकडे तर फुलांना तोटाच नाही आहे. प्रत्येक बाग बघण्यासारखी आहे. अनेक फुलं फुलतात, परंतु ती दुसऱ्या दिवशी कोमेजून जातात
आणि म्हणून राज्यपालांना आणि माशेलकर साहेबांना हे प्लॅन दिलेलं आहे. मला वाटतं त्याचा ते नक्कीच चांगला उपयोग करतील अशी मला आशा आहे. या कॉफी टेबल बुकचं वर्णन असं आहे की बाहेर त्याचं जे कव्हर असतं ते जाड असतं, जाड पुठ्ठा असतो, त्याच्यामुळे ते पुष्कळ जड होतं आणि ते टेबलावरती नीट ठेवता येतं आणि पंखा जरी सुरू असला तरी त्याची पानं उडत नाहीत. असं हे कॉफी टेबल बुक आज राज्यपालांच्या हस्ते आपल्याला त्याचं अनावरण होणार आहे. राज्यपालांच्या भाषणाकरता आपण सगळेच जण आतुर आहोत, त्याच्यामुळे मी इथेच थांबते आणि एवढंच म्हणते की हा जो प्रवास होता आमच्या पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचा, तो खरोखर कित्येक वेळेला वाळवंटातूनच प्रवास आहे असं वाटत होतं. तर असं आठवलं, बाबू बोरकर म्हणाले, देखणे हे पाय जे ध्यासपंथे चालती, ध्यासपंथे चालताना स्वस्ती पद्मे रेखिती. तशीच ह्या प्रत्येक डायरेक्टरनी जे आले ते आहेत अजून हयात, त्यांनी सगळ्यांनी ही वाळवंटी चालताना स्वस्ती पद्मे रेखलेली आहेत आणि त्याच्याचमुळे ही संस्था अगदी चांगल्या तऱ्हेने वाढलेली आहे आणि संस्कारक्षम शिक्षण देते आहे. तुम्ही आज इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात, आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आणि आता या शताब्दी विशेष गौरव ग्रंथाचं प्रकाशन आपण आता करणार आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महामहिम राज्यपाल महोदयांना विनंती करतो की त्यांनी पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन शताब्दी गौरव ग्रंथाचं प्रकाशन त्यांच्या शुभ हस्ते करावं. आणि त्याचबरोबर इतरही मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनीही हे प्रकाशन करावं. आजच्या शताब्दी सांगता सोहळ्यामध्ये महामहिम राज्यपाल महोदयांच्या शुभहस्ते या शताब्दी गौरव ग्रंथाचं प्रकाशन आपण सिद्ध करत आहोत. धन्यवाद. मंडळी, असं म्हणतात की एखादं उत्तम कार्य उभं राहिलं की आपोआपच उत्तम आणि सृजनाची पाऊलं आपल्याकडे आपोआपच चालत येत असतात. आजच्या कार्यक्रमास पाहुणे म्हणून लाभलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांची ओळख करून देण्याची विनंती मी पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे खजिनदार श्री वंशीधर धुरंधर सरांना करतो. नमस्कार. आज पार्ले टिळक विद्यालयाच्या शताब्दी समारोहाची सांगता होत आहे. या सोहळापूर्तीच्या क्षणी डॉक्टर रघुनाथ माशेलकरांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची ओळख करून देण्याचे भाग्य मला लाभलं आहे. थोडक्या वेळात डॉक्टरांच्या जीवनकार्याविषयी बोलणं म्हणजे खरं तर घागरीत सागर भरण्यासारखं आहे. त्यांचं संशोधन, राष्ट्रकार्यातील योगदान, त्यांना मिळालेले मान सन्मान, गौरव, त्यांचे पुरस्कार, त्यांचं लेखन यांचा केवळ धावता आढावा घेताना देखील आपली दमछाक होते. ही हिमालयाच्या उंचीची माणसं आणि त्यांनी अत्युच्च शिखर गाठण्यासाठी केलेला यशस्वी प्रवास, हे सगळंच अतर्क्य आणि अद्भुत आहे. हळद बासमतीचं पेटंट रद्द करण्यापासून ते गांधीयन इंजिनिअरिंग म्हणजेच
गेटिंग मोर फ्रॉम लेस फॉर मोर पीपल, तसंच स्मार्ट बायोमिमिकिंग हायड्रोजेल्स शोधून काढण्यापर्यंत त्यांच्या कार्याचा विस्तार आहे. या सर्व गोष्टी एका जन्मात करणं किती अशक्य आहे याची आपणा सर्वांना जाणीव आहे. महाराष्ट्राशी त्यांचं नातं त्यांनीच विकसित केलेल्या पॉलिमरच्या तंतू इतकं कोमल आणि तितकंच बळकट देखील आहे. म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाला त्यांच्याबद्दल नितांत आदर आणि गौरव आहे. पहिलं असण्याचा मान डॉक्टर माशेलकरांना अनेक बाबतीत मिळालेला आहे. एक पहिला भारतीय संशोधक म्हणून द वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सनं दिलेलं लिनोवो सायन्स प्राईज, तसंच पहिले भारतीय म्हणून फेलो ऑफ युनायटेड स्टेट्स नॅशनल अकॅडमी ऑफ इन्व्हेंटर्समध्ये झालेली निवड, पहिले भारतीय म्हणून स्टार ऑफ एशिया हा बिझनेस वीकचा जॉर्ज बुश यांच्या हस्ते झालेला गौरव, आणि मुख्य म्हणजे ते एकमेव असे एक संशोधक आहेत ज्यांना टाटा कॉर्पोरेट लीडरशिप हा सन्मान मिळालेला आहे. द काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचे लॉंगेस्ट सर्व्हिंग डायरेक्टर जनरल म्हणून आपल्याला त्यांची ओळख आहेच. भारताची मान जगात अभिमानाने उंचावण्यात विविध क्षेत्रातल्या लोकांचा समावेश आहे. मग ते कलाक्षेत्र असो, वाणिज्य असो, नेतृत्व असो वा योग आयुर्वेद असो, पण डॉक्टर माशेलकर ही एकमेव व्यक्ती अशी आहे जिने भारताचा पारंपरिक आणि सांस्कृतिक सन्मान परत आणण्याचं श्रेय मिळवलेलं आहे. संशोधनातील त्यांच्या महान कार्याइतकंच त्यांनी बासमती तांदूळ आणि हळद या खऱ्या भारतीय वस्तूंवर बेकायदेशीरपणे लागू होणारा मालकी हक्क हटवण्याचे जे मौल्य कार्य केलेलं आहे त्याबद्दल भारत देश त्यांचा सदैव ऋणी राहील. डॉक्टर माशेलकरांच्याच भाषेत म्हणायचं झालं तर ही हळदी घाटाची दुसरी लढाई आपण जिंकलेली आहे. त्यांच्या ह्या कार्याची परिणिती CSIRच्या पहिल्या ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररीमध्ये झाली. त्यामुळे आता कुठल्याही पेटंट देणाऱ्या संस्थेला पेटंट देण्याआधी प्रथम या लायब्ररीमध्ये जाऊन संदर्भ बघावा लागतो. भारतीय परंपरा जपण्यामध्ये डॉक्टर माशेलकरांचं हे योगदान खरोखरच अद्वितीय आहे. अगणित प्रसिद्ध कंपन्यांच्या बोर्डावर अशा कर्तृत्ववान व्यक्तीला आणण्यासाठी चढाओढ न झाली तरच नवल. जगातील तब्बल 45 विद्यापीठांनी, एक नाही 45 विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट देऊन गौरवलेलं आहे. पूर्ण आयुष्य संशोधनामध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर माशेलकरांनी विजन या योजनेमार्फत देशातील सर्व प्रयोगशाळांचे एकसंधीकरण केलेलं आहे. एखाद्या योग्याप्रमाणे आपल्या कार्यावर पूर्ण लक्ष केंद्रित असणाऱ्या डॉक्टर माशेलकरांचे आयुष्य लहानपणापासूनच संघर्षाचं होतं. आयुष्यातील कमीत कमी 12 वर्ष तरी अनवाणी चालणारे, पालिकेच्या शाळेत जाणारे आणि सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारे डॉक्टर माशेलकर हे एकमेव पहिले मराठी आहेत ज्यांनी साक्षात न्यूटनने सही केलेल्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा मान मिळवला आहे. आपलं सबंध आयुष्य मौलिक संशोधन कार्यात व्यतीत करणाऱ्या अशा या व्यक्तिमत्वाला भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे सर्वोच्च नागरिक सन्मान प्रदान केलेले आहेत. तसं बघायला गेलं तर डॉक्टर माशेलकरांचा औपचारिक परिचय करून देण्याची खरं तर गरजच नव्हती, पण तरीही मी तो करून देण्याचा यथाशक्ती प्रयत्न केलेला आहे. हे करताना त्यांच्या अफाट संशोधन कार्याचा मी जो अभ्यास केला त्यामुळे मलाच संशोधक झाल्यासारखं वाटतंय. जीवनाचं सार्थक होण्याच्या क्षणांपैकी लाभलेला हा एक मोठा क्षण असं मी मानतो. आपले विशेष अतिथी माननीय डॉक्टर रघुनाथ माशेलकरांचे स्वागत आपण टाळ्यांच्या गजरात करूया.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम परम आदरणीय भगतसिंग कोश्यारीजी, संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री अनिलजी गानू, आदरणीय स्नेहलताताई देशमुख, श्री दिलीप पेठे, पार्ले टिळक विद्यालयाचे आजी व माजी विद्यार्थी, आजी व माजी शिक्षकगण, पालकवर्ग, संस्थेचे असंख्य चाहते, त्यात मी आहे बरं का. एक लहानपणापासून गिरगावात मी वाढलो, पण या संस्थेचा मी चाहता होतो. आणि सर, मला आज इथे बोलून इथे बोलायची संधी दिली तर माझ्या आयुष्यातला एक मोठा सन्मान आहे असं मी समजतो. आणि माझी ही पहिली भेट आहे, पण शेवटची नव्हे. मी पुन्हा पुन्हा येत राहणार. विद्यार्थीगणाशी मला संबंध साधायचे आहेत, त्यांच्याशी बोलायचं आहे. बंधू भगिनींनो, शताब्दी समारंभाच्या या कार्यक्रमाला आपण बोलवलं, हा खरंच एक मोठा सन्मान आहे. एक शतकाचा आपला हा अत्यंत दैदिप्यमान असा प्रवास आहे. आपण अगदी सुंदर साध्या शब्दात सांगितलं की सुजाण व देशभक्त नागरिकांनी एकत्रितपणे येऊन निरस वृत्तीने केलेल्या सर्व कार्याचा हा प्रवास आहे. 100 वर्षाचा आपला संपूर्ण इतिहास हा देशासाठी प्रेरणादायी आहे. सर्वप्रथम ही संस्था, तिला लोकमान्य टिळकांचं नाव आहे. 2 शब्द मला लोकमान्य टिळकांविषयी बोलायचे वाटतात. सर, इट वॉज इन 2016 that we brought out a book. नई किताब हमने लाई. ये क्यों? लोकमान्य तिलक, उन्होंने कहा था, स्वराज्य इज़ माई बर्थ राइट एंड आई शैल हैव इट. 1916 में उन्हें वो कहा था, तो 2016 में उसके 100 बरस हो गए. तो इसलिए स्वर्गीय दिलीप पाडगांवकर और मैंने ये किताब निकाली, जिसको तिलक इन अवर टाइम्स, सेंटेनियल ऑफ अ क्लॅरियन कॉल. इट वॉज अ क्लॅरियन कॉल. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो येणारच, हे त्यांनी 1916 म्हटलं. आणि टिळकांच्या या सिंहगर्जनेने देश हल्ला होता. ब्रिटिश हल्ले होते. देशभक्तीची व अभिमानाची एक प्रचंड लाट संबंध देशात त्यावेळी आली होती. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांचा भर होता स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार म्हणजे बॉयकॉट आणि राष्ट्रीय शिक्षण, नॅशनल एज्युकेशन. आज आपले आदरणीय पंतप्रधान आत्मनिर्भर भारत म्हणतात. सर, दोनों में क्या फर्क है? आत्मनिर्भर भारत विथ आत्मविश्वास. तो नॅशनल एज्युकेशन, लेसन्स फ्रॉम लोकमान्य, त्याच्यामध्ये एक माझा लेख आहे राष्ट्रीय शिक्षणाविषयी त्यांनी लिहिल्याबद्दल. आणि तो लेख आपल्याला www.mashelkar.com इथेही सापडेल, या पुस्तकातही सापडेल. तर त्याचं आपण जर पाहिलं तर त्याच्यात 4 त्याच्यामध्ये स्तंभ होते राष्ट्रीय शिक्षणासाठी. राष्ट्रीय शिक्षण हे राष्ट्रोन्नतीसाठी असलं पाहिजे. असे युवक घडवायचे आहेत की जे राष्ट्राची घडणी करतील, राष्ट्रघडणी करतील. आणि हे 4 स्तंभ म्हणजे, पहिला होता धार्मिक शिक्षण. कारण आपली परंपरा, आपला इतिहास माहिती असणं हे फार महत्त्वाचं आहे. दुसरा त्यांचा असा हा आग्रह होता की मातृभाषेत आपलं शिक्षण झालं पाहिजे. म्हणून आपण आता मातृभाषेत आपण इथे बोलत आहोत, हे अत्यंत उत्तम आहे. तिसरं म्हणजे औद्योगिक शिक्षण. आणि चौथं पॉलिटिकल एज्युकेशन, राजकारणाचं शिक्षण. हे 4 भाग होते. शिक्षण हे शेवटी माणसाला माणूस बनवतं, असं शिक्षण हवं आहे आपल्याला. प्रयोगशील शिक्षण हवं आहे,
सर्वांकष हवं आहे आणि बहुआयामी हवं आहे. मी आपला इतिहास आपण वेबसाईटवर अत्यंत सुंदर आपली माहिती दिली आहे पहिल्या ह्याच्यापासून, आणि मला ती फार आवडली. आणि त्यातलं एक मला आवडलं म्हणजे आज आपण म्हणतो की 4 मुलांकडनं सुरुवात केली, 4 विद्यार्थ्यांकडनं. आज 26,000 विद्यार्थी आहेत. 4 विद्यार्थी ते 26,000 विद्यार्थी, हा केवढा प्रचंड प्रवास आहे. आणि तुमचे जेव्हा 7 विद्यार्थी होते तेव्हा शालेय तपासणीसाठी आले होते. त्याच्यामध्ये मी वाचलं की त्यात त्यांनी शेरा दिला आहे फक्त 2 ओळीचा, की ठीक चाललं आहे, विद्यार्थी शिस्तीत काम करत आहेत. ठीक चाललं आहे, विद्यार्थी शिक्षित काम करत आहेत, हे 7 मुलं असताना म्हटलं आहे. आता 26,000 मुलं आणि तुम्ही देशाला जे हे मोठं नेतृत्व दिलं आहे, तर जर त्या शाळेची पुन्हा तपासणी झाली तर सर्वोत्तम काम चाललं आहे आणि देश घडायचं काम चाललेलं आहे आणि आम्ही त्याचं नेतृत्व दिलेलं आहे, असे उद्गार त्यांना द्यावे लागतील. मी अगदी व्यवस्थित पाहिलं त्याच्यामध्ये शिक्षणासाठी काय महत्त्वाचं असतं. बुद्धिसंवर्धन, बहुआयामी सर्वांकष आपण जे शिक्षण म्हणतो त्याच्यामध्ये बुद्धिसंवर्धन 1, ज्ञानसंवर्धन 2, व्यक्तिसंवर्धन 3, वृत्तीसंवर्धन 4, विचार संवर्धन 5, क्षमता संवर्धन 6, समता संवर्धन 7, शरीर संवर्धनातून आरोग्य संवर्धन, त्यानंतर मूल्य संवर्धन आणि नेतृत्व संवर्धन, हे 10 भाग आहेत. आणि मी जर आपला इतिहास पाहिला तर हे तुम्ही सर्व केलेलं आहे. सर्व केलेलं असतं तर तुम्हाला असे नेते, आपण ज्याच्याविषयी आपण बोललात, जर समाजाचा सर्वांकष विकास करणारे असे नेते असामान्य कर्तृत्वाने ठसा उमटवणारे विद्यार्थी झाले नसते. मी पाहिलं. बरं, एक तुम्हाला गंमत सांगतो बरं का. कालच मी प्रोफेसर शंभा मजुमदार, सिम्बिओसिसची आपल्याला कल्पना असेल, अध्यक्ष, त्यांना रात्री बोलत होतो मी. तर मी म्हटलं मी आज ह्या शाळेत जाणार. अरे वा, पु ल देशपांडेची शाळा. तर मग पु ल देशपांडे म्हणा, भारतीय हवाई दलाचे प्रदीप नाईक म्हणा, माजी रेल मंत्री सुरेश प्रभू म्हणा, प्रत्येक क्षेत्रात आपण नेतृत्व केलं आहे. तर नेतृत्व संवर्धन, मूल्य संवर्धन आणि नेतृत्व संवर्धन याच्यामध्ये आपण प्रचंड काम केलं आहे. शिक्षकांचं कौतुक करायला पाहिजे, कारण हे विद्यार्थी कोणी घडवले तर ते शिक्षक. आपण जसं शिक्षक हा पेशा न मानतात, ज्ञानदान हे सर्वात जीवनव्रत मानून संपूर्ण समर्पित वृत्तीने जगलेल्या शिक्षकांची मोठी परंपरा आपण घेतली. यांना मी भेटलेलं नाही आहे, पण पिंडारकर सर, सहस्त्रबुद्धे सर, जोशी सर, बापट सर वगैरे वगैरे, हे सिंहावलोकन करताना आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा आपण पुढचा पण विचार करायला पाहिजे. तर 2 शब्द मी येणाऱ्या भारताविषयी, नवीन भारताविषयी आणि त्यामध्ये आपली काय जबाबदारी आहे याविषयी बोलू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे इंडियन सायन्स काँग्रेसची जवळजवळ 5,000 शास्त्रज्ञ असलेली एक बैठक पुण्यामध्ये घडली होती 2000. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी उसके अध्यक्षता में पहले समारंभ में आए थे. आणि हे नवीन सहस्त्रकाची सुरुवात होती. 2000 साल म्हणजे 2001 पासून नवीन सहस्त्रक म्हणून मी न्यू पंचशील फॉर द न्यू मिलेनियम पंचसूत्री दिली होती. विद्यार्थी केंद्रित शिक्षण, महिला केंद्रित समाज, मानव केंद्रित विकास, ज्ञानाधिष्ठित समाज आणि नवनिर्मिती केंद्रित भारत, अशी 5 मूल्य जी त्यावेळी तेवढीच महत्त्वाची आहेत, जी आज आहेत आणि 1000 वर्षानंतरसुद्धा ती असणार आहेत. आणि त्यामध्ये मला आठवतं मी ज्ञानाधिष्ठित समाजाविषयी बोललो होतो. आणि आपण म्हणालात की ज्ञानदान हे जे होतं, तर त्या ज्ञानाची ही जी परिभाषा आहे ही वेगळी होती. आणि त्या भाषणात मी म्हटलं होतं की ज्ञानाच्या 3 शाखा, एक म्हणजे वैज्ञानिक ज्ञान, शास्त्राच्या ठोकळेबंद पद्धतीत आकारलेलं विज्ञान, त्यातून निर्माण झालेलं. पण दुसरं म्हणजे समांतर, पारंपरिक, सांस्कृतिक ज्ञानाचं. मग आयुर्वेदा म्हणा, भगवद्गीतेत सांगितलेलं म्हणा, किंवा इतर हे जे ज्ञान आहे ते आपण म्हणालात हळदीची लढाई वगैरे. हळदी हे आपलं पारंपरिक ज्ञान आहे. त्याच्यावर तुम्ही पॅटर्न घेऊ शकत नाही, त्याच्यावर तुम्ही अधिकार घेऊ शकत नाही. मला अजून आठवतं वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन 176 देश. तर त्यावेळी मी त्याला म्हटलं
मी अध्यक्ष होतो 2.5 वर्ष. मी त्यांना म्हटलं की हार्वर्ड, केम्ब्रिज, स्टॅनफर्ड वगैरे वगैरे, ऑक्सफर्ड वगैरे इथे झालेलं ज्ञान हे ज्ञान आणि माझ्या पूर्वजांनी जीवनाच्या प्रयोगशाळेत लॅबॉरेटरीज ऑफ लाईफमध्ये केलेलं हे ज्ञान नव्हे, हे कसं आहे? आणि आम्ही त्याचे रूल्स बदलले. इंटरनॅशनल पॅटर्न क्लासिफिकेशन. अहो ते पारंपरिक ज्ञानाला मानतच नव्हते. त्यांच्या इंटरनॅशनल पॅटर्न क्लासिफिकेशनमध्ये ट्रॅडिशनल नॉलेज हे नव्हतंच. ते आम्ही आणलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिला हा मोठा इतिहास आहे. हे ज्ञान महत्त्वाचं आहे. आणि तिसरं म्हणजे आध्यात्मिक ज्ञान, हेही महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं की मी एक आग्रहाने मुद्दा मांडला होता की नवीन शतकातील वैश्विक ज्ञानव्यवस्था या तिन्ही ज्ञानप्रणालींचा सुरेख संबंध असलेली पाहिजे. एक आणखी मुद्दा, राईट टू एज्युकेशन, फ्रॉम राईट टू एज्युकेशन टू राईट एज्युकेशन टू राईट वे ऑफ एज्युकेशन, हे 3 भाग वेगळे आहेत. आता राईट टू एज्युकेशनमध्ये आता डिजिटल राईट टू एज्युकेशन हा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे. आपण पाहिलं आहे, मैं एक रिपोर्ट पढ़ रहा था 30 मई का, अभी 9 दिन पहले, नेशनल एकेडमिक अचीवमेंट सर्वे का है 2021. सर उसमें 43% इन द नेशनल कैपिटल रीजन ऑफ दिल्ली डिड नॉट हैव एक्सेस टू डिजिटल डिवाइसेस. 43%. ये कैसे हो सकता है? सो वी मस्ट हॅव दॅट पर्टिक्युलर ॲक्सेस. मला आठवतं युनेस्कोमध्ये गेल्या वर्षी जूनमध्ये 196 प्रेसिडेंट्सना बोलवण्यात आलं होतं. एक पॅनल डिस्कशनमध्ये मी भाग घेतला होता आणि त्यावेळी मी म्हटलं होतं डिजिटल डेप्रिवेशन विल लीड टू डेप्रिवेशन इन टर्म्स ऑफ ॲक्सेस टू एज्युकेशन. आणि मला अजून आठवतं जेफ्री सॅक्स म्हणाले की जैसे 17 सस्टेनेबल गोल्स है, डेवलपमेंट गोल्स है, SDGs, 18 होना चाहिए जो डिजिटल ॲक्सेस, रोटी, कपडा, मकान और इंटरनेट ज्याला आपण म्हणतो ना, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून मला आनंद आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 ही महाराष्ट्रात साकार कशी करावी म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली जी समिती होती त्याच्यामध्ये आम्ही सरकारवर हे बंधन टाकलेलं आहे की डिजिटल ॲक्सेस प्रत्येक मुलाला देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मला आनंद आहे की तो कॅबिनेटमध्ये तो स्वीकारला गेलेला आहे तो रिपोर्ट आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आता होणार आहे, कारण ह्याच्याशिवाय दुसरा इलाज नाही. तर हा एक महत्त्वाचा भाग सांग. तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्ञानाची भराभर वाढ होते आहे. जे गेल्या 100 वर्षात झालं नाही ते 10 वर्षात होतं आहे आणि जे 10 वर्षात झालं नाही ते 2 वर्षात होतं आहे. आणि त्यामुळे एक रिपोर्ट मी आत्ता पाहिला की जो बच्चे हैं जो अभी सीनियर स्कूल में हैं, 2/3 ऑफ देम विल एंड अप इन जॉब्स विच डोंट एग्जिस्ट टुडे. तो आप सिखाएंगे क्या? व्हॉट विल यू टीच देम फॉर? आणि म्हणून जीवनप्रयोगी 5 कौशल्य अशी आहेत जी आपण त्याला द्यायला पाहिजे. मग ते काही होऊ दे, पण ही कौशल्य, आणि ही कौशल्य कोणती? एक म्हणजे दिस इज अ हुका वर्ड, व्होलटाईल, अनसर्टन, कॉम्प्लेक्स, ॲम्बिग्युअस. आपण पाहिलं कोविड संपला, युक्रेन वॉर आलं, युक्रेन वॉर संपला आणखी काहीतरी होईल, चायना काहीतरी करेल तायवानविषयी, काही सांगता येत नाही. आणि म्हणून डिलिंग विथ कॉम्प्लेक्सिटी, जटिल प्रश्न कसे हाताळायचे हा एक भाग. क्रिटिकल थिंकिंग, चिकित्सक विचार करण्याची बुद्धी, क्रिएटिव्हिटी, कल्पकता, इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे अनुकंपा ही फार महत्त्वाची आहे. आणि गटकौशल्य, सामूहिक वृत्ती, को क्रिएशन ज्याला आपण म्हणतो, हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि दुसरा भाग असा की जर ज्ञानाची वृद्धी एवढ्या जर भरभर होत असेल तर डिग्रीचा उपयोग काय? अहो तुम्ही डिग्री घेऊन बाहर आलात. तो सर मैंने वो बनारस हिंदू यूनिवर्सिटी का जब 100वां ये था दीक्षांत समारोह था, तो मैंने लेक्चर दिया था, दीक्षांत का मतलब शिक्षांत नहीं होता. तो लाइफ लॉन्ग लर्निंग इज गोइंग टू बी इम्पॉर्टंट. तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता सर्वात शेवटी मला 1-2 मिनटात मी संपवतो आणि त्याच्यामध्ये मला माझे गेले 24 तास जर पाहिले तर हा बदलणारा भारत मला कसा दिसतो हे सांगतो मी. माझे 24 तास. सर कल मैं बम्बई में था. टाटाज
दे हैव टाटा एफर्मेटिव एक्शन प्रोग्राम, जहाँ शेड्यूल कास्ट हो, शेड्यूल ट्राइब्स हो, गरीब से गरीब हो, उनकी मदद करने की उनकी ये है। तो उसकी जो गवर्निंग काउंसिल है उसका मैं अध्यक्ष हूँ 2012 से। अभी देखिए इसमें से मतलब क्या है कि यही टाटा थे, जैसे कि कहा गया कि माझा जन्म माशेलगावी झाला, माझे वडील मी 6 वर्षाचा असताना गेले, माझ्या आईने मला मुंबईत आणलं, भाडीधुंडी करून मला वाढवलं, 2 वेळा जेवायची भ्रांत, म्युन्सिपाल्टीच्या दिवाखाली मी अभ्यास केला, 12 वर्षाचा असताना अनवाणी झालो आणि SSCमध्ये सर अमंग 1,35,000 स्टुडंट्स आय हॅव स्टूड 11th. पण मी शाळा सोडणार होतो आणि काम करायला पाहिजे का, आईचं हे हाल मला पाहत होतं. त्यावेळी सर दोराब टाटा ट्रस्ट स्कॉलरशिप मिळाली मला, 60 रुपयाची फक्त. आणि त्याच टाटाची टाटा ॲफर्मेटिव्ह ॲक्शन प्रोग्रामचा मी चेअरमन आहे. शिक्षणाचं हे महत्त्व आहे. मी नेहमी म्हणतो एज्युकेशन इज इक्वल टू फ्युचर, हा त्याचा भाग. त्यातला एक दुसरा आहे. हा झाला काल. नंतर मी परत पुण्याला गेलो आणि परत आज आलो. आज आपला हा एवढा मोठा समारंभ पाले टिळक विद्यालयाचा, आणि ह्याच्यामध्ये ही जी आपली 100 वर्षाची प्रगती झाली आहे ह्याचं एक मूर्तिमंत स्वरूप दिसतं. आणि उद्या सकाळी राहुल बजाज टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटर हे IIT मुंबईमध्ये येतं आहे आणि त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते आहे. हा बदलणारा भारत आहे. आता ते का महत्त्वाचं आहे? दॅट्स फॉर स्टार्टअप इंडिया. आदरणीय प्रधानमंत्री जी ने स्टार्टअप इंडिया जो शुरू किया था, आज उसके आप परिणाम देख रहे हैं. ज्याला आपण युनिकॉर्न म्हणतो, युनिकॉर्न इज $1 बिलियन मार्केट कॅप. आत्ताच आपले 100 युनिकॉर्न झाले, आपण पाहिलं असेल ते. तो मैंने सोचा कि ये केवल IIT से आते हैं या IIM से आते हैं. सर आपको बहुत खुशी होगी, मैंने जब एनालिसिस किया तो 55 का ही किया, 100 का नहीं किया. जब 55 हुए थे उसमें 50% जो टायर 3 सिटीज़, टायर 2 सिटीज़ ड्रॉपआउट्स ऐसे हैं. म्हणजे आपल्याला काय म्हणायचं की हे केवळ पुणे मुंबईतनं येणार नाही आहेत, दिल्लीतनं येणार नाही आहेत, हे सातारा, सांगली, खेड, नाशिक इथून येणार आहेत. दिस इज डेमोक्रेटायझेशन. हा एक नवीन उघडणारा भारत आहे. आणि त्यामुळे हा जो तरुण वर्ग आहे तो म्हणतो आम्हाला नोकऱ्या करायच्या नाही आहेत, आम्हाला नोकऱ्या बनवायच्या आहेत, घडवायच्या आहेत, इतरांना द्यायच्या आहेत. तर हा संबंध भारत आपल्याला नवीन बनवायचा आहे. शेवटी मला सांगावंसं वाटतं की जसं स्नेहलताताई म्हणाल्या की 25 वर्षानंतर 50 वर्षानंतर आम्ही नसणार, मीही नसणार. 1 जानेवारी याला माझा वाढदिवस असतो, मी 80वा वाढदिवस हे करणार आहे. तर मी काय अजून 25 वर्षांनी नसणार आहे. पण मला असं वाटतं माझं भारताचं एक स्वप्न आहे, तो सुरम्य असावा, तो संतुलित असावा. म्हणून मला आपण ते जे दिलं ते आवडलं. डिकार्बनायझेशन, बॅलन्स ऑफ डेव्हलपमेंट वर्सेस डिस्ट्रक्शन, क्लायमेट चेंज, संतुलित असावा, सुविद्य असावा. सुविद्य असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एज्युकेशन सुशासित असावा, समृद्ध असावा, सर्वसमावेशक असावा. आपले प्रधानमंत्री नेहमी म्हणतात सबका साथ सबका विश्वास. आणि स्वानंदी असावा, हॅपीनेस, पीस अँड ट्रँक्विलिटी. आणि हे घडवण्याचं मोठं कार्य आपली संस्था करणार आहे. हा नवीन भारत आपल्याला घडवायचा आहे. शेवटी शास्त्रज्ञाने बोलू नये तसं बोलतो मी. मला असं वाटतं मी देवाशी प्रार्थना करावी की मला माझ्या आयुष्यातली काही वर्ष तू काढून घे, उरलेली आहेत ती. पण एक दिवस मला असं दे की 25 वर्षांनी तुम्ही जेव्हा समारंभ कराल त्यावेळी मला इथे येऊ द्या आणि मला पाहू द्या. आपली शाळा तिथे असेल आणि भारत तिथे असेल. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या शताब्दी सोहळ्यासाठी आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले महामहिम राज्यपाल महोदय आज इथे आहेत. मंडळी, मला सांगायला खूप आज आनंद होतो आहे की शताब्दी सांगता सोहळ्याचा आजचा मुहूर्त
आणि साक्षात महामहिम राज्यपालांचा बरोबर 8 दिवसांनंतर 80वा वाढदिवस येत आहे. त्यामुळे संपूर्ण पार्ले टिळक परिवारातर्फे या सहस्त्र चंद्रदर्शनाबद्दल त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी इच्छा प्रकट करतो आणि त्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. पार्ले तिलक विद्यालय के आज सेंटेनरी सेलिब्रेशन के अवसर पर हमारे मध्य में अभी आप जिनकी ज्ञानपूर्ण अमृतमयी वाणी को सुन रहे थे, ऐसे डॉक्टर रघुनाथ माशेलकर जी, हमारे प्रेसिडेंट इस विद्यालय के समूह के श्री अनिल गानो जी, हमारे मुंबई विश्वविद्यालय के पूर्व कुलगुरु डॉक्टर स्नेहलता जी, इस पीटीवे के सेक्रेटरी श्री दिलीप पेटे जी, यहाँ उपस्थित सभी सम्मानित संभ्रांत उपस्थित भाई और बहनों, मैं सबसे पहले तो पार्ले तिलक विद्यालय परिवार को अपनी ओर से हार्दिक अभिनंदन करता हूँ, हार्दिक बधाई करता हूँ कि आपने 100 सफल वर्ष पूर्ण किए हैं. यशस्वी शतक आपने लगाया है और आप और हम तो देख नहीं पाएंगे, पर ये विद्यालय अगली पीढ़ी इसके द्विशतक को देखे, ये मैं शुभकामना करता हूँ. यानी उसके बाद भी आगे भी देखिए, हम मनुष्य हैं, पशु हैं, पक्षी हैं, प्राणी हैं. अभी आपने कहा कि राज्यपाल जी 80 वर्ष के हो रहे हैं. अब मैं माशेलकर तो हो नहीं कि यूँ उम्र बढ़ती जाए तो जवान होता जाऊं, क्योंकि तो साइंटिस्ट के साथ फिलोसोफर है, विद्वान है, लेखक है, चिंतक है, विचारक है. और सबसे बड़ी बात कि इनकी जड़ें, इतना बड़ा साइंटिस्ट होने के बाद भी कोई लेनिनग्राड, लंदन या कहीं हार्वर्ड में नहीं है. इनकी जड़ें मूल रूप से इसी महाराष्ट्र में और भारत में है. इसलिए मैं इनका वैसे अभिनंदन करता हूँ. अब ऐसे विद्वान व्यक्ति आपके सामने बोल गए. वैसे तो आजकल लोग कोई कुछ बोलता है तो फट से उसमें डाल देते हैं, क्या है वो आजकल मोबाइल में क्या चलता है पता नहीं. पर इनके जो भाषण बोल रहे थे, मुझे नहीं लगा कि किसी ने अपने मोबाइल में उसको कैद किया होगा. कोई बात नहीं, इन्होंने विद्यालय ने ऐसी योजना बनाई होगी और वो जब उसको छापेंगे, आगे पब्लिश करेंगे इनके भाषण को, तो मुझे लगता है कि आप हम में से हर एक को उसको ले लेना चाहिए, क्योंकि बड़ी काम की बातें बता रखी उन्होंने. अब उन्होंने इतनी चीज़ें बोल दी हैं और बड़ा स्पेसिफिक साइंटिफिक पॉइंट बाय पॉइंट बोलते हैं. मैंने इनको और भी सुना है. तो इतना सुंदर इन्होंने शिक्षा के बारे में बोल दिया है. और ये विद्यालय लोकमान्य तिलक जी के नाम से है. तिलक जी के जाने के संभवतः कुछ आगे पीछे इसकी शुरुआत हुई है. और लोकमान्य तिलक इस देश के पिछली पीढ़ी के उन चमकते सितारों में से, बिरले चमकते हुए सितारों में से एक है. मैं बहुत पहले, आज से कोई 60-65 साल पहले, मैंने
एक मैगजीन में पढ़ा था कि लोकमान्य ने बीए पास किया, तो उस ज़माने में बीए माने आज जितना मास्टर पढ़ चुके हैं उससे भी ज़्यादा महत्व था उसका, है ना, इतना महत्व था। तो मास्टर जी ने, सॉरी हमारे तिलक जी ने, लोगों ने सोचते थे ये वकालत करेगा, ये कोई नौकरी करेगा, कुछ पैसा कमाएगा, तो कहते कि तिलक जी ने एक छोटा सा बच्चों का विद्यालय शुरू किया। तो उनके किसी दोस्त ने कहा, अरे बाल गंगाधर पागल हो गया क्या, इतना पढ़ने के बाद ये मराठी में बच्चों का स्कूल शुरू करता है, इससे तो तुझे इतनी भी तनख्वाह नहीं मिलेगी कि मर जाएगा तो तेरा 100 भी कोई फूकने नहीं आएगा, क्या होगा इतने कम पैसे से, इसे कैसे चलाएगा। तो कहते कि तिलक जी ने कहा, वाई शुड आई बॉदर फॉर इट, मैं काहे कि इसकी चिंता करूं, द म्यूनिसिपैलिटी विल टेक केयर ऑफ, म्यूनिसिपैलिटी अपने आप चिंता करेगी, अगर चिंता नहीं करेगी मैं सड़ जाऊंगा तो सड़ा जाएगी, इसलिए अपने आप ही चिंता करेंगे म्यूनिसिपैलिटी वाले। यानी ऐसा विश्वास कि मैं क्यों चिंता करूं अपने बारे में, अगर मेरी कोई चिंता नहीं करेगा, मुझे उसकी कोई चिंता नहीं है, अगर मेरे मरने के बाद मेरे पार्थिव शरीर को उठाने वाला कोई नहीं रहेगा, तो अगर इसको उठाना होगा तो उसकी चिंता म्यूनिसिपैलिटी करेगी, मैं क्यों करूं। इतना जिसका दृढ़ विश्वास हो कि हम जीवन के अंदर समर्पित भाव से, त्याग के भाव से काम करें, जिसका प्रारंभिक जीवन इतना उज्जवल हो, तो आप कल्पना करो कि हम आज तिलक जी के बारे में पढ़ते हैं, उनकी गीता रहस्य कर्मयोग दुनिया में पढ़ी जाती है, कितने भाषाओं में ट्रांसलेशन हो गया है। तो हमने उनके नाम से ये विद्यालय शुरू किया और हम सफलतापूर्वक चला रहे हैं। ये जो संस्थाएं हैं, इस प्रकार के विद्यालय, इस प्रकार के धार्मिक जो संस्कार देने वाली संस्थाएं हैं, जो संस्कार देते हैं, जो कैरेक्टर मेकिंग है, जो वैल्यू बेस्ड है, ऐसी जो संस्थाएं हैं, मैंने कहा हम पशु पक्षी उम्र बढ़ती जाती, बूढ़े होते जाते हैं, लेकिन ऐसी संस्थाएं जब अच्छे चलाने वाले होते हैं, अच्छे संचालक होते हैं, तो ज्यों ज्यों इसकी उम्र बढ़ती है त्यों त्यों ये संस्थाएं जवान होते, दे बिकम यंगर, नए उत्साह, नए स्फूर्ति के साथ, क्योंकि वो केवल पैसा कमाने के लिए नहीं है। आजकल तो शिक्षा संस्था माने पैसा कमाओ, ऐसा हो गई थी बहुत ज़्यादा बीच में। वो तो बीच में फिर कानून बन गया, कानून बनने से फिर उन्होंने कहा भाई कॉलेज खोलोगे, यूनिवर्सिटी खोलोगे, फी कमेटी होगी, वो फी कमेटी तय करेगी कितना फी होगा, नहीं तो पहले फीस कितनी है लिखी जा रही है 1 लाख रुपया और ली कितनी जा रही है 5 लाख रुपया। मैं तो नहीं बोल रहा हूँ कमासे का, हाँ क्या कहते हैं, कैपिटेशन फी बोले सुनीलता जी, ये भाई रहूँगी चल भी मैं नहीं बोलूँगा, हाँ तो कैपिटेशन फी यानी एजुकेशन को भी एक बिजनेस बना देना। एजुकेशन एक बिजनेस नहीं है, इट मे बी ए प्रोफेशन बट इट इज़ नॉट ए बिजनेस, ये तो एक मिशन है। हम एजुकेशन के माध्यम से केवल बच्चों को 3 आवर्स नहीं पढ़ाते हैं, केवल विषयों का ज्ञान नहीं देते हैं, जैसा माशेलकर जी ने भी उस पर आपका ध्यान दिलाया था कि हम मनुष्य को अच्छा मनुष्य बनाते हैं, यू टोल्ड सो इन मराठी। तो हम मनुष्य को कैसे अच्छा मनुष्य बनाए, कैसे मनुष्य को, मूलतः तो हम में भी और जानवर में भी कोई अंतर नहीं होता है। आप जानते हैं कभी भी मनुष्य जानवरों से भी ज़्यादा खतरनाक काम करता है। तो उस मनुष्य के अंदर एक ओर डेविल भी है और दूसरी ओर देवता भी है। हम उसके देवत्व को, उसके ईश्वरत्व को कैसे उभार सकते हैं, कैसे आगे ला सकते हैं, ये एजुकेशन है। यदि हम हमारे अतीत काल में क्यों इतनी जोर दिया जाता था, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, राष्ट्र देवो भव,
क्यों इस पर जोर दिया जाता था? आजकल तो ये कि यस क्या है कि एजुकेशन है, एजुकेशन फॉर एम्प्लॉयमेंट, कि एम्प्लॉयमेंट मिल जाए। आजकल हमारे प्रधानमंत्री कहते हैं कि नहीं, एम्प्लॉयमेंट देने वाले मत बनो, एम्प्लॉयमेंट गिवर बनो, एम्प्लॉयमेंट देने वाले बनो। और मैं तो कहता हूँ कि मुझसे आगे छोड़ें, एक बार हम कोशिश करें कि अपने एजुकेशन को हम एक मनुष्य को मनुष्य बनाएं, उसके मनुष्य को उसके अंदर के देवत्व को प्रकट कराएं। जैसे रामकृष्ण परमहंस ने नरेंद्र को कहाँ से पहुँचाया, चलकर आपको भी रामकृष्ण मिल जाते तो आपको तो नोबेल प्राइज मिल ही जाता, पर उनको मिलती, कोई बात नहीं, अगली बार। तो ये एक जो चीज़ है कि मनुष्य के अंदर का जो श्रेष्ठत्व है, जो देवत्व है, उसको हम कैसे कर सकते हैं, ये शिक्षा का कम से कम, क्योंकि हमने तिलक, महात्मा तिलक के, लोकमान्य तिलक के नाम पर हम इतने 100 साल से विद्यालय को चला रहे हैं, विभिन्न इंस्टीट्यूट आपके चला रहे हैं। तो ये एक जीवन को आगे, मनुष्य को श्रेष्ठतर, वैल्यू बेस्ड कहते हैं आजकल, है ना। आजकल बिजनेस में, काम में, किसी खेती को करो तो कहते हैं इट शुड बी वैल्यू एडेड, वैल्यू एडेड। मैंने कहा यस, तुम्हारा खेती, तुम्हारा बिजनेस ये वैल्यू एडेड होगा, परंतु मेरी एजुकेशन इट विल बी वैल्यू बेस्ड। ये तो वैल्यू बेस्ड होनी चाहिए, जीवन मूल्यों पर आधारित होनी चाहिए कि आखिर हमारे जीवन के मूल्य क्या है। आजकल वो तो कोई सिखाते नहीं, हम उसके आगे बढ़ जाते हैं। मुझे लगता है कि हमारे इस प्रकार के यशस्वी विद्यालय, जहाँ प्राइमरी से लेके डिग्री कॉलेज तक के आदर्श आपके ऑटोनॉमस कॉलेज आपके हैं, मुझे अच्छा लगता है, तो ऑटोनॉमस कॉलेज बन जाना ये अपने आप में, लोकमान्य तिलक जहाँ भी होंगे हमको तो संतुष्टि होती है, उनकी आत्मा को ज़्यादा संतुष्टि होगी। देखो भाई एक ऑटोनॉमस कॉलेज, और इसको अभी नेक की मान्यता मिल जाए, फला मिल जाए तो कितना अच्छा होगा। तो ये जीवन को आदर्शों के अनुरूप हम अगर इस संस्था को चलाएंगे तो मैंने कहा कि ये दिन प्रतिदिन युवा 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 ही होते जाएगी। और ये लक्ष्य लेके अगर हमारे लोग चलेंगे तो मुझे लगता है कि यू कैन सेट एन एग्जाम्पल, एक इस प्रकार का एग्जाम्पल आप अगर उदाहरण प्रस्तुत करेंगे तो बहुत अच्छा रहेगा। अभी माशेलकर जी कह रहे थे कि तिलक ने, उस समय के लोगों ने पहले ही आत्मनिर्भर भारत की बात कही है, प्रधानमंत्री जो आप कह रहे हैं। तो मुझे जो छोटा सा आदमी हूँ, माशेलकर साहब, मुझे ऐसा लगता है कि किसी बड़े वेस्टर्न लेखक ने कहा कि ऑल द ग्रेट मैन थिंक अलाइक, सभी महान व्यक्ति एक ही जैसा सोचते हैं। इसलिए अतीत में जिन्होंने अच्छा सोचा, आज मोदी जी उसी को कर रहे हैं, और आप जैसे लोगों के सहयोग से उस काम में सफल भी होंगे, ये मान के चलता हूँ। और एक अच्छी अच्छी चीज़ें हम करें। मुझे नहीं लगता कि मैं बोल रहा हूँ, बोलने को तो ज़्यादा भी बोला जा सकता है। माशेलकर जी ने बहुत अच्छे ढंग से अपनी बातें बोली हैं। मैं तो केवल इतना ही कहना चाहूँगा कि हमारे यहाँ जो कहा जाता है कि हमको अंधकार से प्रकाश की ओर जाना है, ये हमारे यहाँ बहुत दिन से बोला जाता है। तो हम ये जो विद्यालय है ये अंधकार से प्रकाश की ओर ले जाना है, इसका काम है। मैं कहीं ज्ञानेश्वर जी को, संस्कृत में तो बहुत लिखा है, सब लोग आप जानते हैं, तमसो माँ ज्योतिर्गमय और क्या क्या लिखा है, अस्तो माँ सदगमय। तो मुझे लगा कि कैसे ऑल द ग्रेट मैन थिंक द लाइक, वो ऋषियों ने ऐसा सोचा। और पिछले दिनों में कहीं पर मैंने, वो मेरे यहाँ DS डिप्टी सेक्रेटरी बैठी, मैंने उनसे कहा कि हर विश्वविद्यालय में पसाईदान पढ़ते हैं, पसाईदान ही है ना, मैंने कहा जरा उसकी कॉपी मुझे दो, एक मुझे लिख करके दो। तो उसमें मुझे बहुत अच्छा लगा। वो कहते हैं कि दुरिताते तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो। तो हमको यही है ना कि भाई थोड़ा या भूल भी जाता हूँ, दिमाग कमज़ोर होगा, आपका जैसा दिमाग थोड़ी है मेरा, है ना। तो अब ये सारे संतों ने ही कहा है कि भाई ये जो अंधेरा भेजो वो ख़त्म करो, उससे हमको ज्योति की ओर ले जाओ, उजाले की ओर ले जाओ,
ऐसे ही ज्ञान देवती ने कहा और लोगों ने कहा है। तो हमारा काम अपने बच्चों को, अपनी भावी पीढ़ी को एक प्रकार से आगे कैसे और उज्जवल भविष्य बने, यानी उसको एक कंप्लीट, एक संपूर्ण मानव बनाना। एक अच्छा वैज्ञानिक अगर है, आज हमारे प्रधानमंत्री जी ने और नई जो नेशनल एजुकेशन पॉलिसी 2020 बनी है, उसमें इंटरडिसिप्लिनरी इस प्रकार का अध्ययन किया है। अब पहले तो इनका थोड़ा रुचि होगी दर्शन में, शास्त्र में। जैसे हमारे मित्र खड़गे सिंह वल्दिया की भी बहुत अच्छी, वो भी बड़े दार्शनिक और उसमें ध्यान रखते थे, इतने बड़े साइंटिस्ट हो गए इनकी तरह से। वरना साइंस से तो साइंस से पढ़ रहे हैं, उनको क्या धर्म है, क्या दर्शन है, क्या जीवन दर्शन है, इसको बताया ही नहीं जाता। ठीक है, अपने लगे काम में, एटम बम बनाना तो एटम बम बनाओ, अच्छी दवाई बनानी है तो अच्छी दवाई बनाओ, उसी में लगे रहते हैं। लेकिन अगर हम अपने विज्ञान के साथ अपने बच्चों के अंदर इस प्रकार के मनुष्य निर्माण करने वाली, जीवन निर्माण करने वाली ऐसी शिक्षा देंगे, और वो शिक्षा हमारे धर्म ग्रंथों से, हमारे शास्त्रों से, जो सर्वे भवन्तु सुखिनः की परिकल्पना करते हैं, जो कोई संकीर्ण नहीं है, जो बहुत उदार है, जो विश्व बंधुत्व की कल्पना करते हैं, ऐसे उन आदर्शों को यदि हम अपने बच्चों के अंदर इफ वी कैन इनकलकेट अमंग आवर स्टूडेंट्स, तो मुझे लगता है कि हम एक अच्छे साइंटिस्ट के साथ साथ एक अच्छे अपने लेखक कवि के साथ साथ एक अच्छे बिजनेसमैन इंडस्ट्रियलिस्ट के साथ साथ हम एक अच्छे सैनिक के साथ साथ एक अच्छे राजनेता के साथ साथ हम अपने बच्चों को, अपनी भावी पीढ़ी को एक अच्छा मनुष्य बनाएंगे, ताकि वो कह सके कि आई एम ए मैन, नॉट सिंपली ए मैन। आई में मैं मैन जब कहता हूँ तो आई तो उसका मतलब वुमन भी आ जाता है, क्योंकि वुमन में भी मैंने लगा है ना, अलग तो है नहीं। तो इसलिए कभी कभी नहीं तो आजकल जेंडर वाले कहते खाली मैंने में क्यों कह रहा है। तो इसीलिए वो ये कह सके आई एम नॉट मेयरली ए मैन, आई एम ए मैन विथ कैपिटल एम। विवेकानंद जी अपने आखिर समय तक दुनिया में इतना यश प्राप्त किया, आज भी दुनिया में यश चल रहा है। गौरव होता उनके नाम पर। वो अपने अंतिम क्षण तक कहते थे माँ, माँ मीन्स भगवती माँ, तुलजा भगवानी माँ, उससे कहते थे मदर मेक मी ए मैन। ये मनुष्य बनना ये सबसे बड़ी बात है। मुझे लगता है कि लोकमान्य तिलक जैसे हमारे विभूतियों ने जो हमारा मार्गदर्शन किया है, उनके नाम से यह विद्यालय चला रहे हैं, और ये विद्यालय और आगे चलता रहे। क्रिकेट में भी द्विशतक बहुत लगाते हैं लोग, और एजुकेशन तो जाने 5वां शतक भी लगा सकता है, भगवान चाहे और आगे चल सकता है। इसलिए इस लंबे कामना से आप आगे बढ़ेंगे, उस उद्देश्य के साथ बढ़ेंगे। आपने मुझे बुलाया और मैं बहुत ज़्यादा जानता भी नहीं हूँ, क्योंकि नाम के पीछे गवर्नर लग गया। इससे तो अच्छा माशेलकर लगा होता, शायद मैं कोई ज्ञानी होता। अब माशेलकर की जगह गवर्नर लग गया तो क्या कहते हो। तो आपने कहा भाई माशेलकर कुछ जानता, क्या पता गवर्नर के आगे भी रो लगा कुछ जानता होगा। आपने मुझे बुलाया, मैं आपका बहुत बहुत आभारी हूँ। एक बार फिर से आपकी सफलता की कामना के साथ साथ बहुत बहुत धन्यवाद। महामहिम महोदयांचे मनपूर्वक आभार। आपल्या दिलखुलास अशा मनोगतामध्ये त्यांनी सांगितलेलं एक वाक्य फार महत्त्वाचं होतं, ते म्हणजे मूल्याधारित शिक्षण व्यवस्था। आणि मला आवर्जून हे सांगावंसं वाटतं की पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या गेल्या 100 वर्षांच्या इतिहासामध्ये आणि या पुढच्याही 100 वर्षांच्या भविष्यकालीन वाटचालीमध्ये मूल्याधारित शिक्षण हा एकच वसा यापुढेही कायम राखला जाईल, अशी शाश्वती सगळ्यांनाच आम्ही देत आहोत। यानंतर मी विनंती करेन संस्थेचे उपाध्यक्ष श्री विनय जोग यांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं। नमस्कार। हा आभार प्रदर्शन
मला नाही जमणार आहे. सगळी हे एक कुटुंब आहे, आपण सगळे ह्या एकाच कुटुंबाचे सदस्य आहोत आणि आपण सदस्यांमध्ये किंवा कुटुंबियांचे आपण आभार नाही मानत. महामहिम राज्यपाल जी, 2 साल से आपका भी इंतज़ार था हमारे कुटुंब में शामिल होने का, वो सौभाग्य आज हमें प्राप्त हो गया है. तो अभी आप भी हमारे कुटुंब के सदस्य हो. पद्म विभूषण माशेलकर, डॉक्टर माशेलकर साहेब, तुम्ही स्वतःच व्यक्त केलेला आहात की ह्याच्यापुढे तुमचे संबंध कायम चालू राहणार आहेत. त्यामुळे आत्ता मी इकडे सर्व माझ्या कुटुंबियांचे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला म्हणून मी उभा आहे आणि खरोखर सर्वांप्रती मी कृतज्ञ आहे. ह्या कृतज्ञतेची सुरुवात आमच्या संस्थेच्या आद्य संस्थापकांपासून होते. त्यांनी जो पाया घातला, त्यांनी ज्या विचारांनी ही संस्था सुरू केली, ही शाळा सुरू केली, तेच विचार पिढ्यानपिढ्या पुढे चालू राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळेच आज जो हा वटवृक्ष आपल्याला दिसतो आहे तो वटवृक्ष शक्य झालेला आहे. 100 वर्ष हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातला फार मोठा कालखंड असतो, पण ह्या अशा एक व्यापक दृष्टिकोन ठेवून सुरू केलेल्या संस्थेच्या आयुष्यामध्ये हा एक मोठा कालखंड आहे. पण ह्याहीपेक्षा हा एक टप्पा आहे. याच्यापुढे अनेक टप्पे असेच आम्ही ओलांडत जाऊ, मी सर्वांना खात्री देतो. आणि ह्या समारंभाला पूर्तता आणण्याकरता ज्या सर्वांनी अनेक हात लागलेले आहेत, आमचे सर्व देणगीदार, आमचे सर्व शाळांचे महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सगळे विद्यार्थी आणि ह्या सर्वांच्यामुळे हा प्रोग्रॅम पूर्ण करणं आणि शक्य झालेलं आहे. आमच्या संचालक मंडळाच्या सर्व सदस्यांतर्फे मी या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि असंच संस्थेला तुमच्या सर्वांचं कायम पाठबळ मिळत राहो एवढीच प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद सर. मंडळी, या कार्यक्रमाच्या टप्प्याच्या सांगतेकडे आपण आता आलेलो आहोत. मला मंगेश पाडगावकरांची एक कविता आठवते. ते असं नेहमी म्हणायचे, तू कुठेही जा सुखी हो, तू कुठेही जा सुखी हो, चंद्र माझा साथ आहे. तू कुठेही जा सुखी हो, चंद्र माझा साथ आहे, पण गीत माझे घेऊन जा, प्राण माझा त्यात आहे. खऱ्या अर्थानं इथून निघालेला प्रत्येक विद्यार्थी त्या विद्यार्थ्यासाठी पार्ले टिळक संस्थेचा हाच संदेश आहे की तू कुठेही जा सुखी हो, आमचे संस्कार आणि मूल्य घेऊन जा, म्हणजे तू कुठेही गेलास तरीसुद्धा परिपूर्णच राहशील. मला वाटतं ही भावना व्यक्त करून या कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण येतो आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाची सांगता आपण पुन्हा एकदा राष्ट्रगीताने करणार आहोत. शुभ